बाळू मामांनी सांगितलं, अगं तू घरी जा, तुझं सगळं काही चांगलं होईल. आणि घरी जाऊन काय कर, 5 भाकरी टाक, माझं नामस्मरण कर, तुझ्या टोपल्यातल्या भाकरी कधी संपणार नाही. एवढी ताकद माझ्या भगवंताची आहे. जर एखाद्या पदार्थाला जर माझ्या बाळू मामांचा हात लागला तर सगळं काही सोनं होतं. मला सांगा, या देहाला या भगवंताने नाक जर आपलं मागं दिलं असतं तर काय केलं असतं आपण? अहो, आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह भगवंताने फुकट दिलाय, पण फुकट किंमत कळत नाही. आपण मुख दिलंय भगवंताचं नाव घ्यायला, पण मुख भगवंताचं नाव घेतं का? काय करतं? सकाळी उठल्या उठल्या जर माझ्या भगवंताचं, माझ्या बाळू मामाचं नाव घेतलं रे घेतलं, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाचे. त्या माझ्या बाळू मामाचं नाव एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, नारायण हे कामान हे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कारण माझ्या भगवंताचं नाव एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. एवढं गोड असणारं भगवंताचं नाव, आपण भगवंताचं नाव घेण्यासाठी किती पैसे घेतो? द्यावं लागतं का माझ्या भगवंताला? फुकट आहे, फुकट फुकट. मग माझ्या बाळू मामाचा भंडारा जर आपल्या कपाळी लावला की सगळं काही सोनं होऊन जातं, सगळं काही सोनं. भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी, भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या. भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी, भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भाग्यवान देह तुला माणसाचा मिळाला, रेतीमा धागा बाळू मामाची जुळाला, रेतीमा धागा बाळू मामाची जुळाला, धागा बाळू मामाची जुळाला.
जर एकदा कपाळी लावला रे लावला की आपलं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मग असा हा माझ्या बाळूमामाचा भंडारा. एकदा माझे बाळूमामा तळावर असताना त्या ठिकाणी माझ्या बाळूमामांना आंबे खाऊ वाटले. आंब्याचा सीझन नव्हता तरीही माझ्या बाळूमामांना आंबे खाऊ वाटले आणि त्या गड्यांना म्हणू लागले, अरे बाबा हो, मला आंबे खाऊ वाटतात. समोर बसलेली मंडळी सगळे म्हणतात, मामा आंब्याचा तर सीझन नाही, मग आंबे कुठून खायचे, कुठून आणायचे, कसं खायचे आंबे. मामा म्हणून गेला, अरे गड्या हो, तुम्हाला आंबे खायचेत की नाही. मामा आम्हाला खायची इच्छा तर झाली पण आंबे कुठं आहे. माझ्या मामाने जमिनीवर काठी मारल्याबरोबर जमिनीतून आंबे 3 आंबे आले. सगळ्यांनी खाल्ले तरीही आंबे शिल्लक. त्या ठिकाणी रंगप्पा आणि गुंडप्पा हे दोघेही होते. त्या ठिकाणी त्यांना ती मंडळी म्हणू लागली, आम्ही चाललो आहेत व्यंकटेश्वरच्या दर्शनाला, तुम्हाला यायचं का. मनामध्ये तर इच्छा आहे, मनामध्ये इच्छा आहे पण जाऊ शकत नाही. कारण की माझ्या बाळूमामांची आज्ञा कशी घ्यायची, बाळूमामांना विचारायचं कसं. मनामध्ये इच्छा आहे. मग माझ्या बाळूमामाने काय केलं, ती सगळी काही मंडळी निघून गेली. ही दोघेच त्या ठिकाणी थांबली. मनामध्ये इच्छा आहे, आपण पण गेलो असतो तर बरं झालं असतं. त्या ठिकाणी सगळी काही गेल्यानंतर त्यांना व्यंकटेश्वराचं दर्शन झालं नाही. कारण की रंगप्पा आणि गुंडप्पा या ठिकाणी थांबले आहेत. मग माझ्या बाळूमामानेच व्यंकटेश्वराचं दर्शन त्यांना घडवून दिलं, व्यंकटेश्वराचं दर्शन घडवून दिलं. कारण की माझे बाळूमामाच व्यंकटेश्वर झाले. हा अवतार माझ्या भगवंताचा आहे, माझ्या बाळूमामाचा आहे. एवढा आनंद झाला गगनात, गगनात मावत नाही एवढा आनंद झाला त्यांना. कारण की माझ्या भगवंताचं दर्शन या ठिकाणी झालं. एवढी थोर भक्ती पाहिजे. पण आपली भक्ती कशी आहे. जर आपण भगवंताच्या दारापर्यंत जातो, भगवंताच्या दारापर्यंत गेल्यानंतर ना त्या ठिकाणी बाहेर भगवंताच्या मंदिराच्या बाहेर भिकारी असतो. त्या भिकाऱ्याला 1 रुपया दिला तरी मन शांत होतं. पण आपल्यासारख्या आतमध्ये गेल्यानंतर ना माझ्या भगवंताला किती पैसे मागतात, 1 लाख दे, 2 लाख दे, 3 लाख दे, तरीही पुरत नाही. मला सांगा, मग भिकारी बाहेरचा आहे का आतला. कुठला आहे भिकारी, आतला. कितीही दिलं तरीही कमीच. पण माझ्या बाळूमामाचं एकदा का नाव घेतलं रे घेतलं, सगळं काही सुखाचं. पण माझ्या बाळूमामाचं नाव एवढं अनमोल आहे, एवढं अनमोल आहे. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. फक्त तेवढी भक्ती आवडली रे आवडली, सगळं काही सुखरूप होतं. म्हणून एवढं दान माझ्या भगवंताकडे मागायचं. अभंगाचं प्रथम हे दान दे गा देवा, 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 देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा
मला दे. कारण की एकदा का माझ्या भगवंताची आवड लागली की विसर ना व्हावा. त्या माझ्या भगवंताची आवड एवढी आहे. एकदा बाप्पू शिंगारे या व्यक्तीला कोण्या माणसाने करणी केली आणि करणी केल्यानंतर ना ते सगळे काही विचित्र वागू लागले. विचित्र वागत असताना त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना समजलं आणि समजल्यानंतर आता काय करावं. जर सकाळी बाहेर गेले की संध्याकाळी येत असताना 4-5 जणांना घरी आणावं आणि घरी आणत असताना सांगावं आपल्या पत्नीला, अगं स्वयंपाक कर, माझे मित्रमंडळी जेवणासाठी आलेली आहेत. असं सांगितल्याबरोबर स्वयंपाक काय करायचा, धान्य तर घरात नाही, काहीच नाही, मग स्वयंपाक तर करायचा आहे. माझ्या बाळूमामांचं नामस्मरण करावं आणि स्वयंपाक करावा. नित्य नेम त्यांचा चालू झाला. घरी यावं, पुन्हा मारहाण करावी आणि परत तसंच. हे चालू असताना एक दिवस त्या लक्ष्मीबाईंनी विचार केला, आता ह्यांच्या काराने मला नकोसं झालं, मी आता जीव देणार असं मनामध्ये आलं आणि जीव देण्यासाठी निघाली. जात असताना माझ्या बाळूमामांच्या तळावरती गेली. कारण की माझ्या बाळूमामाने त्यांना मुलगी मानलं होतं. ते आल्याबरोबर माझ्या बाळूमामांनी जाणून घेतलं की आता हिला काय त्रास होतोय. समोर बोलवलं आणि समोर बोलवलं असताना सगळं काही विचारलं, पण तिने सांगितलं नाही. पुन्हा माझ्या बाळूमामांनी सांगितलं, अगं तू घरी जा, तुझं सगळं काही चांगलं होईल आणि घरी जाऊन तू काय कर, 5 भाकरी टाक, माझं नामस्मरण कर, तुझ्या टोपल्यातल्या भाकरी कधी संपणार नाही. एवढी ताकद माझ्या भगवंताची आहे. जर एखाद्या पदार्थाला जर माझ्या बाळूमामांचा हात लागला तर सगळं काही सोनं होतं, संपत तर नाहीच नाही, एवढं सोनं होतं. म्हणून तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. त्या लक्ष्मीबाईंनी माझ्या बाळूमामांचं गुण गायलं, एवढं गुण गायलं आणि गुण गायल्याबरोबर त्यांचा संसार सुखाचा झाला. एवढं दान मागायचे आपल्या भगवंताकडं, बाकी काहीच नाही. मग असं हे दान माझ्या भगवंताने आपल्या पदरात दिलंय, आपल्या पदरात. मग हे दान कसं आहे, गुण गाई ना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांची संगत एकदा का दिली की मग काहीच लागत नाही. मुक्ती धन संपदा सगळे काही धनासाठी आहे. सगळं काही धन आपण जोपर्यंत जन्माला आल्याबरोबर आपण धन धन करतो आणि निघून गेल्यावर शेवटी काय लिहावं लागतं, निधन. काय येतं संग, ज्या भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिलाय त्या भगवंताचं नाव घ्यायचं आणि भगवंताचं नाव घेऊन आपण पुढचं पाऊल टाकायचं. माझ्या बाळूमामांचं नाव घ्यायचे, तो माझ्या भगवंताचं नाव कसं आहे, तो कसा आहे, बाळू मामा वैद हो वैद हो वैद, त्यानं मेंढा केला पैद हो पैद हो पैद. बाळू मामा वैद वैद, त्यानं मेंढा केला पैद वैद वैद. रुद्राचा अवतार थोर यो, राहतो या आदमापुरात.
गेला हाची दुष्काळ तयाला. काय पाहिजे माझ्या भगवंताला? फक्त भाव पाहिजे. नाहीतर आजचा भाव कसा आहे? या ठिकाणी जर आपण दान केलं तर माझ्या भगवंताला एका हाताने दान केलं तर भगवंत 2 हाताने देतो. 2 हाताने देतो. अहो, आमच्या तिकडचे एक व्यक्ती त्याने मूर्त्या दिल्या या मंदिराला. मूर्त्या देत असताना पहिलं त्यांची कंपनी छोटी होती. मूर्त्या दिल्यानंतर माझ्या बाळूमामांचा एवढा आशीर्वाद आहे की त्यांची जी आहे ना कंपनी ती आता मोठी झाली. काय पाहिजे? फक्त माझ्या बाळूमामांचा आशीर्वाद पाहिजे. कारण की आशीर्वाद खूप मोठा, एवढा मोठा काम करतो की काही सांगू शकत नाही. पण आशीर्वाद पाहिजे. हा आशीर्वाद फक्त आणि फक्त माझ्या बाळूमामांचा. आणि आमच्यावर ज्या भगवंताचा आशीर्वाद आहे, बाळूमामांचा तर आहेच आहे, पण आमचे गुरु अण्णा महाराज यांचाही आशीर्वाद आमच्यावर आहे. कारण की त्यांचा आशीर्वाद जर आपल्या डोक्यावर पाठीमागे उभा, कारण की मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. मेतके गावामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर अण्णांचा आशीर्वाद घेतला, गुरु महाराजांचा आशीर्वाद घेतला. अरे बाई, मी आहे ना, कारण की आई ही मीच आहे आणि बापही मीच आहे. गुरुवर विश्वास पाहिजे. नाहीतर आपले मामा या ठिकाणी दरबार एवढा मोठा आहे, एवढी सगळी काही बिल्डिंग बांधली, सगळं काही बांधत असताना माझ्या बाळूमामांचा दरबार मोठा करायचा, माझा बाळूमामाचा दरबार मोठा करायचा आहे. याच्यासाठी रात्रंदिवस पळतात, रात्रंदिवस पळतात, पळतात पळतात पळतात. किती दिवस घरी राहतात? आमच्या ताईंनी सांगितलं की आमचे ते 2 दिवस घरी असतात, ते पण कधी? संध्याकाळचे. एवढं पळतात कशासाठी? माझ्या भगवंताचा दरबार मोठा करायचा आहे. माझ्या भगवंताचा दरबार मोठा करायचा आहे याच्यासाठी. कारण की हा दरबार मोठा करायचा असेल तर सगळ्यांची मदत लागते. एकल्याचा नो एक खेळ म्हणून मेळ जमिवला. म्हणून काय करायचे? त्या भगवंताला आपण थोडी तरी मदत करायची. मग अशी ही धावपळ करत 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 आता मोठा काही दरबार भरणार आहे. मोठा काही दरबार या ठिकाणी होणार आहे. कारण की आम्ही येत असताना आम्हाला वाटायचं सगळं काही डोंगरच आहे की काय. या डोंगरावरती माझ्या भगवंताचं आसन या मामामुळे. कोणत्या? वाटतंय का? वाकडी टोपी. सामान्य माणसे सामान्य वाटणार पण नाही. मगाशी एवढं जसं माझे बाळू मामा काट्याच्या फांदीवरती झोपायचे आणि म्हणायचे ही माझी गादी आहे. काय? ही माझी गादी आहे. मग त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की आमचे मामा त्या ठिकाणी खेळ्यांवरती उभे राहिले. खेळ टोचले का हो? टोचले? ताकद माझ्या बाळू मामांची आहे. एवढा हा भंडारा उत्सव या मामांमुळे. आणि ह्यांची कृपा, त्यांच्यावर कृपा माझ्या अण्णा महाराजांमुळे. कारण की शब्द एकही खाली पडू द्यायचा नाही. अण्णा तुम्ही म्हणसाल तसं. अण्णा महाराजांनी सांगितलं, अरे खडकात पाणी लागेल का? मामा खडकात पाणी लागेल का? मामांना ही विचारलं. पण मामांना विचारत असताना अण्णा महाराजांना विचारलं, खडकात पाणी लागेल. अरे तू जाशील तिकडे पाणी लागेल. माझ्या अण्णांनी सांगितलं 7 पावलं जा आणि त्या ठिकाणी थांब, त्या ठिकाणी तुला पाणी लागेल. त्या बोरला एवढं पाणी लागलं, एवढं पाणी लागलं. कृपा कुणाची? माझ्या बाळू मामांची आणि अण्णा महाराजांची.
एवढी कृपा. फक्त विश्वास महत्वाचा आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. हा भगवंत आम्हाला प्राप्त झाला हेही आमची कृपा. म्हणून काही लागत नाही, फक्त भाव लागतो. म्हणून एकदा का आम्हाला त्या गर्भवासातून सोडलं की मग गर्भवासाचं दुःख किती आहे एकदा भजन करा मग सांगते. रखुमाई विठोबा रखुमाई, 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 बाळूमामाच्या नावानं, आई सत्यवा मातेच्या नावानं. माझ्या बाळूमामांचा दरबार एवढा मोठा आहे आणि तो दरबार मोठा होत असताना तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. माझ्या भगवंताकडं एवढंच मागणं आहे, सुखाने जे काही जीवन आहे तुझ्या चरणाजवळ अर्पण कर. आणि म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. आहेची माझी सर्व जोडी, जी माझी सर्व जोडी, हे जी माझी, हे जी माझी सर्व जोडी, हे जी माझी सर्व सर्व जोडी हेच माझी सर्व, हेच माझी सर्व जोडी. आना रे, माझी सर्व जोडी. हेच माझी सर्व जोडी.
सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गुण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी. एवढं एक दान माझ्या भगवंताकडे मागायचं. मग ते दान मागत असताना माझ्या भगवंताने काय 3.5 हाताचा नरदेह दिला. पण नरदेह देत असताना जर आपण गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली, गळ्यामध्ये सोन्याची चैन घातली की त्याच्यावर नजर चोराची असते. सोन्याच्या चैनीवर नजर चोराची असते. आणि एकदा का तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली तर माझ्या बाळूमामाची नजर आपल्यावर राहते. बाळूमामाच्या नावानं सांग भलं, आई सत्यवा मातेच्या नावानं सांग भलं. झालेली सेवा हेची दान देगा देवा, तुझा विसर न होवा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. सगळं काही करत असताना भगवंता सुखाने जन्म दे, एवढंच दान आम्हाला दे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, माझे गुरु अण्णा महाराज यांच्या चरणी, आमच्या पिंपळगावला मोठा काही दरबार आहे. 1 मंदिर सोडून 2 मंदिर बांधली आमच्या ताईने, कुधळे ताईने. कारण की हा दरबार मोठा करत असताना एवढे व्यत्यय येतात, पण व्यत्ययावर मात करून आमच्या ताईंने एकाची 2 मंदिरं बांधली. कारण की हा दरबार मोठा करायचा आहे, माझ्या भगवंताची सेवा करायची आणि सेवेमध्ये सगळं काही आयुष्य घालवायचे. पाय दुखतात तरी पण त्या ठिकाणी माझ्या बाळूमामांची सेवा करतात. ही ताकद फक्त आणि फक्त माझा भगवंत देतो. माझ्या ताईंच्या चरणी आणि तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी ही सेवा अर्पण करणे सेवेला पूर्ण विराम देते. चल माऊली नारायण माऊली जय चल माऊली नारायण माऊली राधा विठ्ठल दे रे विठ्ठल आ बोली ले ले पुरे वेडी वा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज आकर नाही उच्चारिला अधिकार म्या बोला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे